देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. प्रस्तावित टाकळी MIDC विरोधातील आंदोलन आता तीव्र. जयसिंगपुरात ठिय्या आंदोलन सुरू. प्रस्तावित टाकळी MIDC रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन हे अधिक तीव्र झालं असून कालपासून विक्रमसिंह क्रीडांगण जयसिंगपूर इथं आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. MIDCचा प्रस्ताव आता रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी सिद्धेश्वर देवालय येथे आंदोलकांवरती झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेवरून आंदोलकांनी आमदारांवरती तीव्र शब्दात टीका केली आहे. हिंमत असती तर मोर्चाला सामोरे जाऊन आंदोलकांशी चर्चा केली असती. मात्र आता 5 लोकांना देवालयात बोलावून त्यांच्यावरती हल्ला करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. ऑगस्ट क्रांतीदिनी माजी सैनिक आणि शेतकऱ्यांवरती हल्ला होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून नैतिकतेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच गावागावातील कार्यकर्त्यांना बैठकीसाठी बोलावून गावांमध्येच वाद निर्माण करण्याची पद्धत असल्याचा आरोपही करण्यात आला. आमदार 5 वर्षांसाठी असतात, मात्र गाव आणि गावातील गावकरी आयुष्यभरासाठी असतात, असं सांगत आंदोलकांनी गावकऱ्यांना एकजूट राहण्याचं आवाहन केलंय. सिद्धेश्वर देवालयाच्या भूमीत ऑगस्ट क्रांतीदिनी अन्याय झाल्याचा आरोप करत अन्यायाचा हिशोब जनता करत असते आणि त्याचा हिशोब होणारच, असा इशारा आता आंदोलकांनी दिला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.